कसं काय मंडळी? ठरलं तर मग या मालिकेच्या बुधवार 9 एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते पटकन जाणून घेऊया. दामिनी देशमुख आपल्या समोर उभी आहे म्हणून अर्जुनची टर फाटलेली असते. तो खूप घाबरलेला असतो. तर इकडे सायली ही प्रतिमाला कॉल करून आपला प्लॅन सांगते की आज संध्याकाळी संपूर्ण सुभेदार कुटुंबाला तुम्ही तुमच्या घरी बोलवा आणि त्यावेळेस रविराज काका असतील याची काहीतरी व्यवस्था करा. या प्लॅनमध्ये प्रतिमा लगेचच सामील होते. तर इकडे डेंजर डॉन दामिनी देशमुख ही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते आणि ज्या लेडी कॉन्स्टेबलने साक्षीला त्रास दिलेला असतो तिला नियमांचा हवाला देऊन सस्पेंड करायला सांगते. ही लेडी कॉन्स्टेबल बिचारी घाबरते, परंतु दामिनी देशमुख ही या गोष्टीचा फायदा उचलते. महिपतला तिच्याविरुद्ध लेखी तक्रार करायला सांगते आणि सगळ्या नियमांचा हवाला देऊन तिची नोकरी घालवते. त्यामुळे महिपतला आनंद होतो. इकडे सायलीच्या प्लॅन प्रमाणे प्रतिमा ही कल्पनाला कॉल करून संपूर्ण सुभेदार कुटुंबाला संध्याकाळी आपल्या घरी येण्याचं आमंत्रण देते. यामुळे कल्पना आणि प्रियाला आश्चर्याचा धक्काच बसतो की प्रतिमाने असं आमंत्रण का दिलंय. इकडे चैतन्य हा अर्जुनला येऊन पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं तो सगळा प्रकार सांगतो. त्यामुळे अर्जुन हा आणखीनच घाबरतो. तर सायली ही अर्जुनला फोन करून आज संध्याकाळी सगळे प्रतिमा आत्याच्या घरी येणार आहेत, तुम्ही याबद्दल सांगते. त्यामुळे अर्जुनला काळजी वाटू लागते. संध्याकाळच्या वेळेस संपूर्ण सुभेदार कुटुंब हे किल्लेदारांच्या घरी पोहोचतं. ते प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीला प्रणाम करतात. तेवढ्यात रविराज तेथे येतो आणि आपल्या घरी सुभेदार आलेत हे पाहून त्याला खूप राग येतो. तो रागारागाने घरातून बाहेर जाऊ लागतो. तर प्रतिमा ही त्याला स्वतःची शपथ देते की तुम्ही कोठेही जायचं नाही, तुम्हाला माझ्या प्रेमाची शपथ आहे. त्यामुळे रविराज हा घरीच थांबतो. पूर्णा आजी विचारते, तू आम्हाला कशाला बोलवलंय? तर प्रतिमा सांगते, भ माधवी माळी या आपल्या घरी कीर्तन करण्यास येणार आहेत. हे ऐकून सर्वांनाच आनंद होतो. तेवढ्यात माधवी माळीताई या कीर्तन करण्यासाठी येतात आणि त्यांच्याबरोबर चक्क आपली सायली सुद्धा येते. या दोघींचं कीर्तन सुरू होतं. प्रभू श्रीरामचंद्र हे आपलं आयुष्य कसं जगले, त्यांचा आदर्श काय आहे आणि आजच्या काळात सगळे लोक त्यांचा आदर्श विसरले आहेत. आपल्या कुटुंबासाठी कुणीही त्याग करायला तयार नाही, परंतु श्रीरामचंद्र यांनी किती त्याग केले होते याबद्दल हे कीर्तन असतं. सुभेदार कुटुंब आणि किल्लेदार कुटुंब हे कीर्तन ऐकू लागतात आणि आपण आयुष्यात काय चुका करतोय हे त्यांच्या लक्षात येतं. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सायली ही चक्क आपला संसार सोडून जाण्याचा निर्णय घेणार आणि घर सोडून जाऊ लागेल. तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल, परंतु रविराज तिला थांबवेल. मग आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी असेच आमचे व्हिडिओ रोज पाहत रहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि